रामकृष्ण हरी. 60,000 फॉलोअर्स तुमच्यामुळे पूर्ण झाले आणि जे व्हॉट्सअपला आलेले हे सगळे फॉलोअर्सच आहेत. तुमची सगळ्यांची आभारी आहे मी. याचं रिझन एक आहे की ना तिथं नाच गाणं आहे, ना कॉमेडी आहे, ना मनोरंजन आहे. आणि प्युअर जे नॉलेज असतं ना हे फार बोरिंग असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला फॉलो केलं याच्याबद्दल तुमचे मी खूप आभारी. आणि मुळात आपण एक सांगू का, कुठलीही स्त्री पुरुष जर काम करत असेल तर त्याच्यावर घराची जबाबदारी असं आपण समजूया. पण आय थिंक 96चं माझं लग्न आणि 80च्या दशकातला माझा जन्म आणि त्या काळामध्ये स्त्री, माझं म्हणणं की एक 10वी-12वी सहज शिकून आणि मुलं सांभाळणं आणि घरातलं करणं एवढंच होतं. आणि त्या काळातील जर मी असेल आणि मी जर खूप स्ट्रॉंग असेल, ह्या लेवलला जर असेल, तर याचं रिझन फक्त एकच आहे की मी पाहिलेली माझ्या वडिलांची गरिबी, मी पाहिलेले माझ्या बापाच्या दारात आलेले सावकार, मी पाहिलेला माझ्या बापाचा जोही छोटा मोठा संसार बँक जप्त करायला आलेली. त्याच्यानंतर घेतलेली एक शपथ असते, आपण काय शिकावं आपल्या परिस्थितीतून. सासरी आल्यावर मी तेच पाहिलं. आणि लोक सांगता ना, तुम्ही पैसा पैसा का करता, आराम करत नाही का, काम करत नाही. मी शपथ सांगते, 14, 15, 16 घंटे काम करून पण माझ्याकडे अर्धा तास जरी खाली असेल तरी मला खूप काम करायचं असतं. मला तो अर्धा तास पण खाली गेलेला चालत नाही, कारण मी गरिबी पाहिली, मी कर्ज पाहिलं आणि मी परिस्थिती पाहिली, आयुष्याचा आणि संसाराचा झालेला तमाशा कायम पाहिलेला आहे. खूप सरळ मार्गी माझा बाप असलेला, आई वडील माझे वारकरी असताना सुद्धा मी त्यांची हालत पाहिली, फक्त माणुसकी पाहिली. आणि वेळ खूप काम केलं पण त्या वेळेचं नियोजन नाही लावता आलं, त्या पैशांचं नियोजन नाही लावता आलं, त्या कामाचं नियोजन नाही लावता आलं. त्याच्यामुळे मी अर्धा ताससुद्धा गमवीत नाही. एखाद्या दिवशी जरी माझा अर्धा तास जर गेला ना तरी मला त्या दिवशी मी खूप पाप केल्यासारखं वाटतं. याचं रिझन एक आहे, हा मनुष्य जन्म आहे. तुम्ही कुत्र्याच्या जन्माला आले ना, तुम्ही खाणारे भुकणारे कोणीतरी टाकणारे, म्हशीच्या जन्माला आले खूप आराम करणारे, हत्तीच्या जन्माला आले खूप मस्त हिंडणारे आराम करणारे. पण मनुष्य जन्माचं तुमचा जर 4 ते 5 तास किंवा 6 तास जर तुमची झोप होत असेल तर तुमचं 15 मिनटंसुद्धा वाया नाही गेले पाहिजे. तुम्ही सगळ्यांच्या कामात आले पाहिजे. तुम्ही कधीच कर्जबाजारी नको. कर्ज असावं पण ते कशासाठी, प्रगतीसाठी घेतलेलं. पण तुमच्या राशनसाठी कर्ज घ्यावं लागत असेल, शिक्षणासाठी कर्ज घ्यावं लागत असेल, बेसिक गरजांसाठी कर्ज घ्यावं लागत असेल तर तुम्ही आत्महत्या करा, जगूच नका. आणि प्रत्येक स्त्री मला व्यवसायात पाहिजे, प्रत्येक स्त्री. माझा अर्धा तास मी कोणालाच देत नाही. मी तुम्हाला अंगणात दिसणार नाही, मी कुठं फालतूमध्ये फिरताना दिसणार नाही, मी रिकाम्या गप्पा मारताना दिसणार नाही. आणि ॲस्ट्रॉलॉजी इतका हातखंडा आहे, मी याच्यात इतका अभ्यास केला, इतका अभ्यास केला, आयुष्यपत माझी सूत्र आहे. आणि माझी ॲस्ट्रॉलॉजी मी नाही सांगत, सगळे सांगतील की महाराष्ट्रात कोणीच पकडू शकणार नाही, कारण प्रॅक्टिकल नॉलेज खूप झालं, अभ्यासाच्या पलीकडे, गुरुच्या पलीकडे, शिक्षणाच्या पलीकडे. कारण 30 कुंडल्या रोज हँडल करायच्या. विचार करा, माझी 1500 रुपये फी आहे, माझी इन्कम दिवसाची काय असेल आणि मी काय काम करत असेल आणि किती कमवत असेल, पण तरी मी याच्यात समाधानी नाही. लोकांचे मी प्रश्न सोडवतेच, पण मला उद्योगधंदे उभी करण्याचे, माझ्या उद्योगधंद्यांमध्ये निदान 100-200 लोकांनी काम केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस काम करते, खूप सारा मेहनत, खूप सारे अभ्यास, खूप सारी मेहनत. आणि मला नाही वाटत की माझ्याकडे आलेले, जितूला विचारा, किशोरला विचारा, किती कर्जांतून काढून हे पोरं मी बिझनेसला उभे केलेले. आणि हेच नाही, हे फक्त दोघं मी नाव घेतलं, असे खूप सारे उदाहरण आहे की मी हारून नाही देत कोणाला. मराठी माणूस, मराठी तरुण, युवा भारत, युवा महाराष्ट्र मला नाही बसू द्यायचा कधीच. ॲस्ट्रॉलॉजी हा टॉपिक आहेच ना, पण नशिबात काय याच्यापेक्षा जर सही गुरु भेटत असेल तर नशीब पलटलं जातं. कारण पांडुरंगाने सांगितलं आहे, नारायणाने सांगितलं आहे, संतांना बोले तैसा चाले त्याची वंदावी पाविले. म्हणून मी चांगलं बोलते, चांगलंच करते आणि पोरांच्या माइंडमध्ये चांगलंच भरते. त्याच्यामुळे परमेश्वर स्वतः मदत मला पण करतो आणि त्यांना पण करतो. त्याच्यामुळं कर्जबाजारी नाही व्हायचं. लोक सांगता ना, काय पैसा पैसा करता. तुम्ही चांगल्या श्रीमंत आईबापाच्या घरी पोटी आले असाल किंवा तुम्ही खूप समाधानी असाल, तुम्हाला 1500 रुपये मोदीकडून जर भेटत असेल, सरकारकडून भेटत असेल, राशन कार्डाचे तांदूळ जर तुम्हाला भेटत असेल आणि तुम्हाला 4 लोकांमध्ये गॉसिप करून जर तुम्हाला मजा वाटत असेल, तर ते तुम्हाला जीवन जर वाटत असेल तर तुमच्यासारखे भंगार तुम्हीच आहात, मी नाही. मी अर्धा तास नाही वाया घालू शकत, मला त्या अर्धा तासाची सुद्धा किंमत आहे. आणि मी तिरडीवर जाताना सुद्धा कोणाचं तरी काम अपूर्ण सोडून जाईल आणि मी देवाला सांगेल,
लई लवकर घेऊन आलास बघ, मी किती कामाची होते. माझ्यासाठी रडत कोणी नाही, मला शिव्या देत आहेत लोक की आमचे प्रश्न सोडून गेले. आणि मला शिव्या दिलेल्याच आवडतील, कारण माझी गरज तितकी असावी. मी मुक्तच होणार आहे, माझं कर्म खूप चांगलं आहे. पण माझ्या मरेपर्यंत लोकांना माझी गरज असावी, इतकी कामाची व्यक्ती मी असावी. आणि माझ्या सान्निध्यात येणारे मी सगळेच कामाला लावले. कुंडली पॉझिटिव्ह असते. आत्माकाराक रवी महाराज तिथं बसलेले आणि त्यांनी सांगितलं आहे, कुंडली किती भंगार असली तर त्या कुंडलीत जर आत्मा आहे तर गेम चेंज असा होऊ शकतो, असा होऊ शकतो गेम चेंज. त्याच्यामुळे सगळ्यांना सांगते मी, 15 मिनटंसुद्धा नाही वाया घालायचं. खूप काम करायचं, खूप काम करायचं, खूप काम करायचं. काम केलं का पैसा ऑटोमॅटिक येतो. मी काय म्हणते, आपण नाही जाणार अंबानीच्या रेसमध्ये, पण आपण जर एक स्टेज तयार करत असेल, बिझनेसचं असेल, पैशांचं असेल, भांडवलाचं असेल, तर आपली 3री-4थी पिढी अंबानीच्या रेसमध्ये नाही राहणार, 100% राहील. डोकं ठिकाणावर ठेवा. रामकृष्ण हरी.